पाऊस आहे पण शेतकरी थांबत नाही, कारण वेदना तेवढ्या जास्त आहे। आणि महाराष्ट्राच्या मातीत कानाकोपऱ्यात राबणारा एक वर्ग आहे, तो शेतकरी आणि मजूर आहे। या मातीचा सुगंध अवघ्या महाराष्ट्राला नाही तर देशाला देणारा हा महाराष्ट्रातला शेतकरी शेतमजूर उद्या सुखाचा श्वास घेतला पाहिजे, त्याचं मरण थांबलं पाहिजे। आज बोलता बोलता 2 आत्महत्या झाल्या यवतमाळमध्ये, तर थांबतच नाही। आणि मग ते मरण थांबावं म्हणून मनसेनं दिलेला पाठिंबा, खुद बाळासाहेब नांदगावकर इथं आले, त्याचं निश्चितच आम्ही आभार मानतो, धन्यवाद देतो। महाराष्ट्राच्या मुंबईच्या म्हणजे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या आर्थिक राजधानीतून राज ठाकरे साहेब जेव्हा सोबत राहील तेव्हा कर्जमाफीला एक वेगळी दिशा भेटेल आणि निश्चितच हे हत्तीचं बळ आम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही आणि सरकारला इथं नमावं लागेल आणि कर्जमाफी द्यावं लागेल। पैसे नाही म्हणता तर शक्तिपीठाला 20,000 कोटी दिले कसे? ते कसे आले तुमच्याकडे? कोण मागितले होते? साधा एक अर्ज शेतकऱ्यांचा दाखवा, कोणी अधिक लोकांनी दाखवावं का हा अर्ज शक्तिपीठासाठी दिला होता म्हणून। जे मागितलं नाही ते लाडके बहिणी आमच्या डोक्यात लादून दिली, त्याच्यातले अर्ध्यांचं तुम्ही रद्द करून टाकल्या। ह्या सगळ्या जे मागणी आहे ते द्यायचं नाही आणि जे मागणी नाही ते करायचं, त्याच्या मागचा तुमचा हेतू स्पष्ट होतं का जिथं कमिशन आहे तिथं आम्ही उभे आहोत और ज्या कमिशन नहीं मिलता वहाँ हम खड़े नहीं रहते। बच्चू भाऊंचं मनापासून अभिनंदन करतो। सन्मान्य राजसाहेबांनी मी सांगितलं की बच्चू भाऊंनी शेतकरी राजासाठी जी काही दिंडी वारकऱ्यांसारखी काढलेली आहे 7-12 कोरा होण्यासाठी आणि आणखी काही त्याच्या प्रमुख 17 मागण्या आहेत, त्यासाठी आपल्या पक्षातर्फे त्यांना पाठिंबा देण्याची गरज आहे। साहेबांनी तात्काळ त्याला होकार दिला। मला सांगितलं केवळ पाठिंबा देऊ नकोस तर तू स्वतः त्या ठिकाणी जा, बच्चू भाऊ ज्या दिंडीमध्ये सहभागी हो, त्या पदयात्रेमध्ये त्यांना शेतकऱ्यांना माझ्याकडून निरोप दे की मी त्यांच्या प्रत्येक लढ्यामध्ये सोबत आहे, कारण हा शेतकरी राजा जे पिकवतो तेच आम्ही खातो। आणि म्हणून या दिंडीला या पदयात्रेला मनापासून शुभेच्छा देण्यासाठी मी आज या ठिकाणी आलो। आणि मला आनंद एका गोष्टीचा वाटतो की आमचा बच्चू भाऊ हे ताठ करण्याच्या लढाऊ पाहण्याचा व्यक्तिमत्व असणार आहे। विधानसभेत नेहमी बच्चू भाऊंचा आवाज हा उठलेला आहे, तुम्ही माझ्या डोळ्यांनी पाहिलं आणि कानांनी ऐकलेलं आहे। आणि म्हणून असा एक प्रामाणिक माणूस जर अशा प्रकारचा लढा घेऊन जात असेल तर त्या प्रामाणिक माणसाच्या पाठीशी खंबीरपणे आपण सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे। राजकारणाच्या पलीकडे जाऊन तो विचार करायला पाहिजे का आज एवढा पाऊस पाणी चालू आहे तरी सुद्धा 7 तारीखपासून पापडला त्यांनी पदयात्रा चालू केली, त्याचा 14 तारीखपर्यंत त्यांची पदयात्रा आहे, आजचा 4था दिवस आहे। आणि म्हणून अशा प्रामाणिकपणे काम करणाऱ्या माणसाला, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणाऱ्या माणसाला आपल्याला पाठिंबा द्यायला पाहिजे। एवढ्याच भावनेतून मी माझे आमचे सन्मान्य एंबडवार देवा आमचे सगळीच लोक या ठिकाणी मुद्दाम आलेत आणि त्यांना पाठिंबा दिलेला आहे। मला पूर्ण खात्री आहे की त्यांचा विजय निश्चित होईल। राज्याच्या मुख्यमंत्र्यांना त्यांच्या मागण्या मान्य कराव्या लागतील, का त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या त्यांनीच केलेल्या घोषणा आहेत। महाविकास आघाडीच्या सरकारने केलेल्या त्याच वेळेला घोषणा होत्या, महायुतीच्या सरकारनं त्यावेळेला केलेल्या घोषणा होत्या, आता परत जाहीरनामा काढला होता त्यावेळेला पण त्यांनीच घोषणा केलेल्या आहेत। आणि म्हणून प्रमुख मागणी जी आहे 7-12 कोरा करावा, ती मागणी त्यांची तात्काळ मंजूर करणं आवश्यक आहे। माझ्या शेतकऱ्यांना दिवसा विजेचा पुरवठा केला पाहिजे, दिव्यांगांना आरक्षण द्यायला 1,500 रुपये देतात आता बच्चू बोललेले, ते किमान 6,000 रुपये मिळाले पाहिजेत, ही त्यांची मागणी आहे। त्यांच्या शेतीमालाला जास्तीत जास्त हमीभाव मिळाला पाहिजेत। अशा प्रमुख मागण्या ज्या आहेत त्या मागण्या या मला वाटतं राज्य सरकारला मान्य करायला काही हरकत नाही आणि ते राज्य सरकार नक्की मान्य करेल याची मला पूर्ण खात्री आहे। बच्चू भाऊ तुमच्या आंदोलनाला आम्ही पूर्णपणे पाठिंबा देतो आणि तुमच्या सोबत आम्ही आहोत। अशी गोष्ट आहे, सरकारकडे या सगळ्या गोष्टी करण्यासाठी पैसे आहेत का? जर तुमच्याकडे पैसे नाहीत, साधारण 7 कोटी 20 लाखाचं का 2 लाखाचं आपलं बजेट आहे, राज्यावरती कर्ज आता जवळजवळ 9.5 कोटीचं होईल, 9.5 लाख कोटीचं कर्ज होईल, तर तुमच्याकडे पैसे नाहीत तर तुम्ही घोषणा करता कशाला? घोषणा नाही करायला पाहिजेत। आणि मग दिल्लीत सरकार तुमचं, दिल्लीत सरकार तुमचं, मग केंद्र सरकारकडून आणायला पैसे। साधारण आम्ही आत्ता ह्या वर्षी 31,000 कोटी रुपये आम्ही GSTच्या माध्यमातून दिले, इतर राज्यांनी पण दिलेले नाही।
युपी सारखं राज्य आहे त्यांनी पण फक्त केवळ 9,000 कोटी दिलेत आणि आम्ही 31,000 कोटी दिल्यानंतर केंद्र सरकारने आम्हाला पैसे द्यायला नको आणि मग मागा त्याच्याकडे पैसे आणि द्या माझी कर्जमुक्ती जी काय 7-12 कोरा करायचो करून द्या ताबडतोब. तुमच्याकडे पैसे नाही तर पैसे आणा कुठूनही पण या शेतकऱ्यांना या कर्जातून मुक्त करा त्याचा 7-12 कोरा करा आणि त्यासाठी अल्टिमेटम द्यायची गरज नाही. बच्चूभाऊ ज्यावेळेला निर्णय घेतील त्यावेळेला आम्ही त्यांच्या सोबत असू.